जय गुरुदेव. आई राजाऊ देव देव पद्मावती माता की जय. तर आज मी तुम्हाला एक वेगळा विषय काहीतरी सांगते आहे. जर तुम्ही भक्ती करताय, तुम्ही देवाचं खूप करताय, तर अशा वेळेला काही आपल्यावर जळणारी लोक असतात ज्यांना हे आवडत नसतं. आणि जळणारी लोक कशी तयार होतात ते तुम्हाला सांगते, की दुश्मन कसे निर्माण होतात, शत्रू कसे निर्माण होतात त्याचं सांगते. कारण एखाद्याकडं जी गोष्ट तुमच्याकडं आहे ती त्या व्यक्तीकडे नसते, मग त्यांना तुमचा हेवा वाटायला लागतो. मग अशा वेळेला कोणाचं नशीब तर घेऊ शकत नाही. मग ते त्यावेळेला काय करतात, त्यांच्यावर जळाऊ वृत्ती ठेवतात आणि असं काहीतरी कृत्य करत राहतात की त्यांना काहीतरी त्रास देण्याचा प्रयत्न करत असतात. आणि असं करतात की आता आम्ही काहीतरी कारणाने ह्यांना त्रास दिला पाहिजे, किंवा हे छान सुखात आहेत त्यांना सुखी म्हणजे कसं दुःख द्यायचं, किंवा ह्यांचं काहीतरी वाईट कसं करायचं, सतत त्या लोकांच्या डोक्यात असे विचार असतात. आणि मग तुम्ही त्यावेळेला काय करायचं आहे, अजिबात गोंधळायचं नाही आहे. आईवर विश्वास ठेवायचा आहे आणि आईलाच प्रार्थना करायची आहे की हे काय चाललं आहे ते तू बघून घे. आणि हे आईला सगळं दिसत असतं. त्याच्यामुळं कुणी किती त्रास देत असेल किंवा तुम्हाला तुमच्यावर जळत असेल, तर अशा वेळेला घाबरायचं नाही. त्यावेळेला आईची भक्ती करायची. आणि कितीही काही वाईट करायचा प्रयत्न करत असतील तरी करू द्या, त्यांच्याकडनं काहीच साध्य होत नाही. कारण ते कसं असतं माहिती आहे का, ते अगदी कमनशिबी लोक असतात. ते त्यांना मग ते जे भेटत नसतं, मग ते अशा प्रकारे त्रास द्यायचा प्रयत्न करतात. तर हे सगळ्यांनी लक्षात ठेवा आणि फक्त आई भवानीवर विश्वास ठेवा, भक्ती करा, खूप छान होईल, चांगलं होईल. तर कोणी हारायचं नाही आहे, एवढं लक्षात ठेवा. ओम जय गुरुदेव. आई राजाऊ देव देव पद्मावती माता की जय.